का तुला माहिती आहे ना कोण येणार बिग बॉस मध्ये. बास एवढंच आम्ही केलं आणि त्यांनी एडिट केलं. ती व्हिडिओ डायरेक्ट 1 मिलियन गेली होती 24 तासात. ज्या दिवशी ती भाऊच्या धक्क्यावर रील दाखवली त्या दिवशीचा एपिसोड तुम्ही बघत होता लाईव्हला? त्या दिवशी पण खूप जास्त स्ट्रगल होता. का असं झालं का तो एपिसोड पूर्ण संपला, आम्हाला बघायला भेटला नाही. आमच्या घरातले नाराज झाले. ऍक्च्युली आम्ही जेवण सुद्धा केलेलं नव्हतं त्या दिवशी. त्याने आम्हाला फोन यायला सुरुवात झाली, भाऊ कॉंग्रॅच्युलेशन रील दिसली नाही का. आमचं जर असं काही झालं ना मिसकम्युनिकेशन, गप आहे गप. हा डायलॉग प्रभूचा आहे. पर्सनली डीएम केला दररोजने आम्हाला तर तुमचं कॉन्टेंट मला जेन्युइन आवडतं. ती गोष्ट खूप मनाला खटकली होती त्या टायमिंगला. काय भाई पब्लिक फक्त तोंडावरती गोड बोलते, तोंडावरतीच चांगलं बोलते. आज दिवस असं आहे का तेच लोक येतात आणि पप्पांना आणि मम्मींना बोलता का पोरं चांगले करताय. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघा, टॅलेंट प्रत्येकामध्ये असतं, पण ते निखरून तेव्हाच येतं जेव्हा त्याला समोरून पण तेवढाच चांगला प्रतिसाद मिळतो. तर तसंच सध्या नाशिकचं एक जोडी खूप प्रचंड व्हायरल आहे. ते म्हणजे बिग बॉसच्या कंटेस्टंटची वेगवेगळी मिमिक्री करून आपल्याला ते हसवतच असतात. आणि त्यांच्या रील्स बिग बॉसच्या टीमला इतक्या आवडल्या की ती रील त्यांची भाऊच्या धक्क्यावरती दाखवण्यात आली. तर हाचा गो म्हणजेच हास्याचा गोतावळा टीम आज आपल्या सोबत आहे. तर त्यांच्यासोबतच आपण आता गप्पा मारणार आहोत. चला तर एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार दोघांनाही. भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना दोघांची पण ओळख करून द्या. मायसेफ अनिरुद्ध राजेंद्र निकम. मी पंकज योगेश रोकडे, हास्याचा गोतावळा या संपूर्ण टीमकडनं. हास्याचं म्हणजे हाचा गो, आम्ही त्याचा शॉर्ट फॉर्म ठेवलेला आहे, हाचा गो. तर टीम आहे संपूर्ण आमची. टीममध्ये आम्ही 3 जण काम करतोय. अनिरुद्ध आन्या, पंकज पंक्या आणि एडिटर आहे बाळ. आणि प्रॉपर कुठून आहेत तुम्ही? आम्ही नाशिक मधून प्रॉपर. ओके, सो सध्या नाशिक वरून इकडे आला. नाशिकवरून. तर ही कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी कशी स्टार्ट झाली तुमची? कॉन्टेंट क्रिएशन हे सांगतो. हा ठीक आहे सांगा. आय विल एक्सप्लेन. तर कॉन्टेंट क्रिएशन म्हटलं ना, तर कॉन्टेंट क्रिएशनचं जे आमच्या घरामध्ये आणण्याचं जे काम होतं ते या भाऊचं होतं. हा मामाचा मुलगा आहे, मी आत्याचा मुलगा आहे. ओके. आम्ही भाऊचे. तर घरामध्ये आणि ते सर्वातपर्यंत जसं टिकटॉक होतं ना, ते प्यारी प्यारी तिथून भाऊला ती चुकचुक होती, संकल्पना हा. सुचली होती. म्हणजे तिथं- जवळपास टिकटॉक पासून. टिकटॉक बसून. तर भाऊनी ती घरामध्ये आणली, मग ती व्हिडिओ बनवायला सुरुवात झाली. ते मग ते ट्रान्झॅक्शन हो ते करून कपडे बिपडे चेंज कर. एवढं जुनं सांगायचं. मग तेव्हापासून तुम्ही सोबतच कॉन्टेंट बनवता? नाही. तेव्हापासून- सुरुवात त्यांनी केली, तेव्हापासून सुरुवात त्यांनी Okay. आणली. जो अजून एक जण आहे बाळा, तर त्यांनी एडिटिंग करायला वगैरे सुरुवात केली. मग ते कॉन्टेंट असं तो संपूर्ण पुढं व्हिडिओ टाकत राहिला. हम्म. मग तो प्रत्येक व्हिडिओ टाकला की माझ्या जवळ यायचा की दादा हे बघ, हे असं बनवलंय. मग ते तुम्हाला सांगायचं की बा असं बनवलंय तसं बनवलंय. मग ते हळूहळू करता मग मी पण त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो. इन्व्हॉल्व होता आता चाललंय ते सगळ्यात content. मी त्याला आवड लावली. आम्ही त्याला आवड नव्हती पण एखाद्या आता गोष्टीचं व्यसन. व्यसन लावून दिलंय त्याला. आणि ही जी आता सध्या तुम्ही बिग बॉसचे जे कॉन्टेंट बनवता त्याची आयडिया पहिल्यांदा कोणाला आली? ती कॉन्टेंट क्रिएशन मध्येच होती. आता आम्ही डेलीचं कॉन्टेंट शूटच करत होतो. त्याच्यानंतर बिग बॉसची म्हणजे बिग बॉस चालू झालं. मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की बघ बिग बॉस वरती पण काहीतरी शूटअप करू. शूट करायचा. मग आता आमचं डेलीचं वर्क कसं असतं की काहीतरी गोष्ट तयार करणं, म्हणजे समजा काही कन्सेप्ट आम्हाला रेडी करायची. मग त्याच्यावरती 2 ठिकाणून 2 विचार असतात. एक त्याचा विचार असतो वेगळा, एक माझा विचार असतो. ते कधीच एकत्र होती नाही. ते कुठे ना कुठे वेगवेगळ्या दिशेला चालणार आहे, Yes. एक वेगळ्या दिशेला चालणार. तर ते त्याच्याकडून म्हणजे करता मी तर पहिल्यांदा नाहीच म्हणत होतो की ते अरे काय करायचंय नाही, हे काय आणलं बाबा. म्हणजे घरच्यांनी परमिशन दिली तर हे काय आणलं नाही का नवीन, हे काय असं 65पणा करायचा नाही. म्हणजे बिग बॉस करूयात असं त्याचं म्हणणं होतं. हा, मी बोललेलो त्याला की बिग बॉस करूया. झालं काय 11 तारखेला बिग बॉस येणार होता. तर त्याच्या अगोदर त्यांनी प्रोमो सोडलेले होते. तर त्या प्रोमो मध्ये ना करण सोनवणे आणि राधा पाटील हे आम्ही गेस केलेले होते आणि ऑडियन्सनी पण ते गेस केलेले होते का हे दोघंच आहे. तर मग त्याला बोललो का आपल्याला जर माहिती आहे तर आपण या दोघांवर काहीतरी मॅचअप करू शकतो, काहीतरी कॉमेडी देऊ शकतो. तर आमचा आहे ना तपोवनमध्ये, नाशिकमध्ये तपोवनमध्ये शूट होता. आम्ही स्किट व्हिडिओ करतो युट्यूबसाठी. तर मग तेव्हा आहे ना आम्ही आमचा तो शूट संपवला आणि थोडं डोकं लावलं का काय करता येईल. तर तेव्हा आम्ही तो व्हिडिओ बनवला. का करण सोनवणे, ती एक मुलगी होती आमच्यासोबत, आमची मैत्रीण ती पण, तिला बोलायला लावलं होतं की तू करणचं बोल, आम्ही राधा पाटीलचं बोलू. आम्ही फक्त एकच शब्द बोललो होतो का तुला माहिती आहे ना कोण येणार बिग बॉस मध्ये. बास एवढंच आम्ही केलं आणि त्यांनी एडिट केलं. ती व्हिडिओ डायरेक्ट 1 मिलियन गेली होती 24 तासात. फक्त 24 तासात 1 मिलियन गेली होती. मग तिथून आम्ही त्याला पण बोललो मी का हे कंटिन्यू करायचं आता बास.
नाही असं झालं होतं. त्याच्यानंतरची पण जी म्हणजे जो बिग बॉसचे जे ऍक्च्युअल कॉन्टेंट चालू केलं होतं, जे त्यांच्या डायलॉग वरती जे डायलॉग देणं होतं त्याच्यावरती स्क्रिप्टिंग ते करणं तर तिसऱ्या का ते- चौथ्या दिवसानंतर आलं हा, होतं. त्याला तर मी डायरेक्ट नाहीच म्हटलं होतं की नाहीच करायचंच नाही, पण मग त्यांनी फोर्स केला की नाही आपण टाकून बघू काय होतंय, आणि ते चालून गेलं, रन झालं ते. त्याचा पण एक असं होतं, तो बोलला होता का नको आता हे, आम्ही ना दुसरी व्हिडिओ बनवली बिग बॉसवरच, सेम कॉन्टेंट मध्ये दिली अनुश्री मानेवर आणि करण फोकस इंडियावर. तर ती व्हिडिओ 50,000 गेली, ती चालली नाही. तर आम्हाला असं झालं का कशाला उगाच करायचं नाही का. तर मग मी त्याला बोललो की आपण काहीतरी वेगळं करून बघू. मग तिसऱ्या का चौथ्या दिवशी थोडंसं वेगळं डोकं लावलं आणि ते आम्ही साकारलं पूर्ण पद्धतीने, ते काढलं. त्याला बोललो मी असं असं करू. तर मग ती व्हिडिओ पोस्ट केली त्या रात्री 6 का 7ला पोस्ट केली ती. आणि दुसऱ्या दिवशी मी निघून गेलो होतो मुंबईला. तर मग त्याचा मला फोन आला. ते पण किती वाजता फोन आला, पहाटे 6 वाजता फोन आला. तर मी मुंबईला इमिडिएटली माझ्या कामासाठी चाललो होतो. तर 6ला फोन आला का म्हणजे माझं नाव घरी चाललंय म्हणता मला बोलला तो 1 मिलियन गेली, ती 1 मिलियनच्या पुढे गेली. तर मग असं झालं का तो बोलला नाही आता सोडायचं नाही, आता हे चालू करायचं, असं झालं होतं. आणि बिग बॉसच्या आधी काय कॉन्टेंट होता तुमचा? बिग बॉसच्या अगोदर आम्ही कॉमेडीज व्हिडिओ बनवत होतो, कॉमेडी स्किट करत होतो, पॉडकास्ट करत होतो, पॉडकास्ट टाईपच म्हणजे पॉडकास्टरचाच पॉडकास्ट घेते आज. हा, युट्यूबला करतो आम्ही पॉडकास्ट. ओके. फक्त आमचे थोडेसे ना कन्सेप्ट वेगळी होती. तेच मग पहिल्यांदा ती गोष्ट सांगितलीच होती, इतके दिवस आम्ही प्रश्न लोकांना विचारत आलो, आज उत्तर द्यायची म्हणजे कुठंतरी थोडंसं अवघड आहे. म्हणजे तुम्ही हे बिग बॉसचं जसं स्टार्ट केलं तसं वाटलं होतं का एवढा रिस्पॉन्स मिळू शकतो? नव्हतं वाटलं. एवढं नव्हतं वाटलं, कारण एवढं माहित पण एखादी नव्हतं. रील मिलियन मध्ये जाणं एक म्हणजे ओके आहे, बट Casual. प्रत्येकच व्हिडिओ इतका व्हायरल होणं हे खूप म्हणजे खूप असं नाही रेअर का. असतं ते, आणि ते खूप झालं. आणि actually. त्याच्यानंतर ते असं पण झालं की म्हणजे व्हिडिओ म्हणजे खूप बूस्ट मध्ये चालत होत्या, त्यातल्या त्यात मग एक रील भाऊच्या धक्क्यावरती पण दिसले गेली. येस. तर तो म्हणजे खूपच आगळा वेगळा. सोने पेसवा. ज्या दिवशी ती भाऊच्या धक्क्यावर रील दाखवली त्या दिवशीचा एपिसोड तुम्ही बघत होता लाईव्हला? हो बघत होता. त्या दिवसाचं म्हणजे खूप त्या मोठं दिवसाचं struggle खूप होतं. जास्त मोठं बापरे, struggle आम्ही आहे. काय केलं असेल म्हणजे आम्हालाच माहिती. तो पण त्या दिवशी पण सेम मुंबईवर ना, म्हणजे ते 2 जण गेलेले होते त्याच्या पहिल्या दिवशी. तर ते तिथलं काम सोडून की नको उद्या, म्हणजे आम्हाला पहिल्यांदा जसं बिग बॉस कडनं जी काही इंटिमेशन आलेली होती. अच्छा, म्हणजे तुम्हाला आधी कळवलं होतं का की तुमची रील कळवलं म्हणजे दाखवणार असं आहे? कळवलं म्हणजे फक्त एवढंच त्यांनी होतं. पूर्ण क्लेरिफिकेशन नव्हतं दिलं आम्हाला. बिग बॉसच्या टीम कडून तुम्हाला मेसेज होता? फक्त Mail मेसेज आला होता की Mail बुवा आला होता त्यांचा. जो फॉर्म आहे तो फिल करून द्या कॉपीराईट साठी. Okay, तर okay. मग त्याच्यानंतर दिसू शकते. मग ते फक्त होप होता, तो होप धरून ठेवलेला होता. तर बापरे, त्याच्यासाठी पण किती काही गोष्टी कराव्या लागल्या. ते मुंबईवरून आले, घरच्यांना तो सीन दिसायचा होता, तर त्याच्यासाठी ते खूप 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 स्ट्रगल केलेलं त्याच्या पाठीमागे. सांगून देऊ. असं होतं की घरामध्ये ऍक्च्युली आता माझ्याकडे टीव्ही आहेत, पण मग तो टीव्ही कोणीच बघत नाही ओके. ऑब्व्हियसली घरामध्ये. आम्ही ना जिओ हॉटस्टार लावलं होतं टीव्हीवर, पण तो त्याचा अपडेट नव्हता वाटतो टीव्ही किंवा ते हॉटस्टार त्याच्यावर ते दिसत त्याच्यावर नव्हतं. दिसतच नव्हतं. म्हणजे खूप दिवसानंतर तो टीव्ही चालू केला आणि ते केलं तर ते दिसतच नव्हतं त्याच्यावरती. तर घरच्यांचं सगळ्यांचं हे झालं नाही की दिसणार आहे आता काय करायचं. खूप दिवसभर म्हणजे पूर्ण दिवस आम्ही तो पूर्ण टीव्ही अपडेट केला, कस्टमर केअरला फोन केले की कसं करता येईल ते. खूप युट्यूब व्हिडिओ बघितले की कसं ते चालू होईल ते, पण नाही ते होतच नव्हतं. म्हणजे असं ही एक गोष्ट नाही आमच्या लाईफमध्ये की आम्ही कोणती तरी गोष्ट करायला घेतली आणि ती लगेच ती पूर्ण झाली, quick झाली. immediate झाली. असं कधीच होणार नाही, कोणत्याच बाबतीत होणार नाही. त्या दिवशी पण खूप जास्त स्ट्रगल होता. असं झालं का तो एपिसोड पूर्ण संपला, आम्हाला बघायला भेटला नाही. आमच्या घरातले नाराज झाले. ऍक्च्युली आम्ही जेवण सुद्धा केलेलं नव्हतं त्या दिवशी, कारण घरच्यांना होप्स लागून राहिले का पोरं टीव्हीवर दिसणार आहे, आणि तो म्हणजे असा पार्ट झाला का बघितलंच नाही. आणि मग ते मुवमेंट अशी घडली की म्हणजे एक टाइम 8 वाजेला चालू होतं, तर माझं ठरलं की 7:30 वाजे 7:45 वाजेपर्यंत ट्राय केलं, पण होतच नाही. तर मग असं ठरलं, शेजारी बाजूला एक काका राहतात की त्यांच्या इकडे जाऊ नाही का, की जाऊ त्यांच्या इकडे जाऊन बघू की कसं दिसतंय काय. पण ऑन द वे रस्त्यात निघालो आणि असं समजलं की शो चालू पण झालेला आहे आणि पहिलीच रील तुमची दिसली पण. म्हणजे आम्ही ऑन द वे रस्त्यामध्येच आहे आणि आम्हाला फोन यायला सुरुवात झाली, भाऊ कॉंग्रॅच्युलेशन, रील दिसली नाही का. अरे मग अर्ध्या रस्त्यातूनच घरच्यांना म्हटलं अरे चला म्हटलं घरी. शेवटी सर्वांना परत घरी घेऊन आलो, घरचे जेवढे पण होते. मग ते जो पूर्ण टेलिकास्ट झालेला होता मग तो डाउनलोड करून मग तो टीव्हीला जेव्हा दिसला घरच्यांना, तेव्हा सुद्धा तो म्हणजे तो डाउनलोड केलेला बघितला, तिथं सुद्धा घरचे इतके हॅपी झाले होते की म्हणजे सांगू शकत नाही. म्हणजे खूप जास्त हॅपी मोमेंट होती ती. मग ती जेवढी त्याच्या पाठीमागे जेवढी मेहनत केलेली होती, जेवढी काही वर्षभराची असेल किंवा ती टीव्ही चालू करण्याची असेल, माईकची वायर शोधण्याची असेल, ती सगळी शून्य झाल्यासारखी वाटली. घरच्यांचा आनंद बघून म्हणजे सार्थ झालं, सार्थ झाल्यासारखं वाटलं, खूप आनंद वाटला. कामाची पोच पावते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने भेटली.
आणि मग त्यानंतर बाकी तुमचं फ्रेंड सर्कल असेल किंवा रिलेटिव्ह त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? फोन आलेले होते त्यांचे. आणि ऍक्च्युली असं झालं होतं का आम्ही ना ट्रॅव्हलिंग मध्ये होतो 2 जण, एडिटर आणि मी. तर 2 का 3च्या दरम्यान त्यांनी ना व्हिडिओ पोस्ट केलेली होती बिग बॉसच्या ऑफिशियल चॅनलवर. ते काय करतात, जे हुक असतात ना बिग बॉसचे ते पहिलेच पोस्ट करून देतात. आणि त्या दिवशीचं हुक म्हणजे आमची रील ओ, गाजराची. अच्छा. त्यांनी अगोदरच पोस्ट करून दिली. तर मग ते असं झालं आणि आमच्या फॉलोअर्सने आम्हाला ती प्रोमो send मध्ये केलेली. तुमची रील हा, होती. प्रोमो मध्ये, बिग बॉसच्या Okay. प्रोमो मध्ये आमची रील टाकून दिलेली होती त्यांनी. आणि आमचे जे फॉलोअर्स आहे जेवढे पण आता आयडीला आहे त्यांनी आम्हाला सेंड केली पर्सनली डीएमला. तर मी डीएम चेक केले, हे काय आलेलं आहे तर बघितलं. तर त्याची आणि माझी प्रतिक्रिया म्हणजे जेवढं गाडीतच आम्ही हॅपी होऊन गेलो होतो. म्हणजे आनंद गगनात मावतच नव्हतं. त्याला फोन केला, म्हणलं पक्क दादा फायनली आपली रील दिसलेली, नाही का. एक रील बनवायला तुम्हाला साधारणतः किती टाइम जातो? समजा तो त्याच्या माइंड, समजा आमच्यातला ट्रॅव्हल डिस्टन्स खूप लांब आहे, जवळपास 10 किलोमीटरचा आहे. तो 10 किलोमीटर लांब असतो, मी 10 किलोमीटर. तर तो तिकडे बिग बॉस बघत असतो, मी इकडे बघत असतो. तर तो जे काही त्याच्यामध्ये बघणार आहे त्याच्यात आणि माझ्यात तारतम्य 0, म्हणजे असं कुठेतरी एवढं सुद्धा ते मॅचअप होत नाही. तो नाही. काहीतरी वेगळंच बघणार आहे आणि काहीतरी मी एक वेगळंच सांगणार, नाही का. मग ते कुठेतरी एकत्र आल्यानंतर मग ते ठरतं की हा अशा पद्धतीने गेला पाहिजे, हा डायलॉग असा गेला पाहिजे किंवा ही मुवमेंट अशी घडली पाहिजे. एडिटिंग मध्ये मग तो सांगतो की एडिटिंग अशी झाली. असे झाले पाहिजे. मग 3 जणांचा मॅचअप मिळून ती रील बनते. म्हणजे कमीत कमी त्याचा वेळ बघितला गेला तर 2 ते 3 तास लागतात आम्हाला. कधी कधी पूर्ण दिवस पण लागून जातो की जातो. काय काय याच्यामध्ये हुक लाईन काय टाकता येईल. पण असं कधी झालंय का की बाबा तुम्हाला काहीतरी वेगळं वाटतं की मला हेच करायचंय, या डायलॉगला हेच रिस्पॉन्स पाहिजे आणि तुम्हाला वाटते नाही मला असं पाहिजे, हा होतं ना मग असं रोज होतं. असं रोज रोज होतं, रोज. प्रत्येक रीलला होतं असं. मग त्याचा ताळमेळ कसा साधता? नाही, पण मग आमच्यात तेवढी बॉन्डिंग बॉन्डिंग आहे आमच्यामध्ये की मला काय म्हणायचंय ना, ती याला ती गोष्ट समजून जाते की याला काय तिथं ते क्रिएट करायचंय आणि त्या मला समजून जाते की याला काय म्हणायचंय. आणि आमच्या दोघांचं मिळून एडिटरला आमच्या समजून जाते की यांना दोघांना काय बनवून द्यायचंय. आणि आमचे म्हणजे पंच लाईन पण अशा असतात का दोघांना पण कळून जातं का कोणत्या पंचला काय उचलायचंय. हम्म. त्याच्यामुळे आमचं होऊन जातं. आणि असं पण असतं का काही वेळेस नाहीच होते, तर मग आम्ही काय करतो, 2 रील शूट करतो. चल तुझ्या वेने एक जाऊ दे, माझ्या एक वेने जाऊ दे. Okay. मग ती त्याला आवडली ना एडिट करताना, मग तो ती सांगल, मग ती पोस्ट होऊन जाते. म्हणजे थर्ड पर्सनचं ओपिनियन हा, किंवा मग दोघंच आम्ही सॉल्व्ह करून घेतो आणि रील मारून देतो. पण असं कधीच झालेलं नाही का माझीच रील आहे आणि मीच हे करणार, असं कधीच नाही. तिघांचं जोपर्यंत कम्युनिकेशन होत नाही तोपर्यंत रील पोस्ट होत नाही आमच्या अकाउंटला. मग आता एवढे सगळे तुम्ही हुक पॉइंट काढता, तर मग तुम्ही दिवसभर बिग बॉसचे एपिसोड बघत बसत असाल? नाही, दिवसभर नाही, एकदा म्हणजे तो जी काही गोष्ट आहेत ना ते खूप मन लावून बघणं. जसं की आज समजा शो एक एपिसोड झाला त्यांचा, मग त्याच्यानंतर आम्ही बघायला घेतो की बाबा, मग त्याच्यानंतर मग खूप बारीकीने बघितलं जातं का कोण कसं बोलतंय, कोण काय बोलतंय. जसं की रुचिता बोलते. तुमचा मेन टार्गेटेड पर्सन तर रुचिताच होती. असं काही रुचिता आहे. नाही, असं काही नाही. असं काही आम्ही नाही, प्रत्येकावरती रुचिता असं समजून की आम्ही प्रत्येकावरती व्हिडिओ बनवलेला आहे. पण एवढंच आहे का रुचिता कॉन्टेंट चांगलं द्यायचे येस. आणि रुचिताचा तिचा जो- गेम चांगला होता. हो. रुचिताचा जो ऍग्रीनेस होता आणि ते ऍक्च्युली आम्हाला पर्सन असे आवडतात का ते खूप मस्त खेळ. आणि छान होतं तिचं, म्हणजे हो. ठीक आहे तिचा व्हॉइस होता, येस येस तिचं ओरडणं फक्त पब्लिकने बघितलं की ओरडते, पण तिचा गेम छान होता. येस. आणि तो गेम साठी खेळते ती, कधी असं पर्सनलाइज म्हणून किंवा काही गोष्टी असं काही नाही. आणि सर्वजण तिथे गेम खेळायला चालले, सगळेजण ट्रॉफी जिंकायला चाललेले, प्रत्येक जण प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी युज करतायत. तर असं काही म्हणू शकत नाही. आमचा सगळ्यात जास्त फेवरेट आहे म्हणजे डायलॉग आहे, पर्सन नाहीये. आमचं जर असं काही झालं ना मिसकम्युनिकेशन, गप आहे गप. हा डायलॉग हा dialogue प्रभूचा आहे. ओके. गप्प आहे. तो रुचिताला दिला होता त्याने. अच्छा अच्छा. आणि त्यांच्या दोघांमधली जो वाद होता ना तो बघण्यासारखा होता. मजा यायची आम्हाला. जेव्हा रुचिता बाहेर आली तेव्हा मग तुम्हाला काय वाटलं की बाबा आता आपलं कॉन्टेंटच गायब झालंय, असं काय मनात आलं का? वाटलं होतं कुठंतरी थोडस, वाटलं होतं आम्हाला की अरे रुचिता बाहेर गेली आता. दोन्ही पण गोष्टी होत्या आम्हाला, दोन्ही पण हा. गोष्टी बघायला चांगलं वाटणार होतं. कसं आहे माहिती का की एवढ्या दिवस रुचिता वरती कॉन्टेंट चालू होतं आणि खूप चांगल्या साईड, तीनच्या साईडने पण ती चांगलं कॉन्टेंट देत होतं. आता गेल्यानंतर काय घडतंय घरामध्ये हा. ही पण गोष्ट बघण्यासारखी होती. आणि हा मुद्दा आम्ही रील मध्ये मांडलेला होता, तिला कॉलअप करून. तिला पण ते आवडलं होतं, तिने कॉलअप ऍक्सेप्ट केला होता आमचा. आणि तिने बाहेर आल्यानंतर काही तुम्हाला रिस्पॉन्स केला? हो, केलेला. हो आहे. तुमचं कंटेंट चांगलं आहे. पर्सनली डीएम केला होता रुचिताने आम्हाला का तुमचं कंटेंट मला जेन्युइन आवडतं. आता कॉन्टेंट क्रिएटर म्हटलं की थोडं नाही का समाजाचा बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो की बाबा काय हा सारखा मोबाईल घेतोय आणि तेच व्हिडिओज करत राहतोय. आणि स्पेशली जेव्हा तुम्हाला इतकी चांगली रीच नसते
त्यावेळेला खूप काही रिस्पॉन्स येतात आपल्याला समोरून, तर तसं तुमच्या सोबत झालेलं आहे का? हो, घडलंय आमच्यासोबत. खूप खूप एक्स्ट्रा याला घडलेलं आहे आमच्यासोबत. म्हणजे जे आपण रीलमध्ये सुद्धा बघत असतो की एक कॉन्टेंट क्रिएटर असतो, तो रील बनवत असतो आणि पाठीमागून त्याला कोणीतरी बोलत असतं की अरे काय चालू आहे हे ऍक्च्युली आमच्यासोबत रिअलिस्टिक घडलेलं आहे. जे लोक आम्हाला तोंडावरती म्हणायचे अरे वा काय व्हिडिओ आहे, ते आज समजा आज सकाळी जर तो आम्हाला भेटला कुठं गावामध्ये फिरताना कुठे बाहेर, अरे खूप छान चालू आहे बरं का, कंटिन्यू ठेवा, असं करा तसं करा. आणि संध्याकाळी सेम संध्याकाळी तो मामांना जसं म्हणतोय की काय चाललंय हे, मुलाचं काय चाललंय, इंटिरियर झालेलं आहे, भाचा असं आहे, काय करताय भाऊ हे. तर ती गोष्ट खूप मनाला खटकली होती त्या टायमिंगला. काय भाई पब्लिक फक्त तोंडावरती गोड बोलते, तोंडावरतीच चांगलं बोलते, पाठीमागे गेल्यानंतर काय बोलेल आणि आपल्यासाठी किंवा आपल्या सोबतच्यांसोबत काय बोलेल हे सांगू शकत नाही. पण मग आज दिवस असं आहे का तेच लोक येतात आणि पप्पांना आणि मम्मींना बोलता का पोरं चांगले करताय, आमचं पण काही प्रमोशन्स करून द्या, आम्हाला पण पुढे घेऊन जा, आम्हाला पण प्लॅटफॉर्म द्या. पण मग काही गोष्टी खटकलेल्या असतात. मग त्या लोकांचे केलेत का प्रमोशन्स? नाही केलं. मग ते अकाउंट रीच 20 करोड का असा ना, नाही केलं. कोणाचंच नाही केलं. आता त्या लोकांना कळेल की तुमचं प्रमोशन का केलं नाहीये. हा समजलं असेल ऑब्व्हियसली त्यांना. आणि इथून पण सांगू शकतोय की हा नाही केलेलं आहे तुमचं आणि ते नव्हतंच करायचं, कारण की म्हणजे तुम्ही पहिल्यांदा तोंडावरती गोड बोलणार आणि पाठी मागून जाऊन तुम्ही हे करणार. त्यांना हे समजत नाही, प्रत्येकाचे दिवस बदलतात. येस. असा विषय. या कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये काय काय ऑब्स्टॅकल्स आलेत किंवा नाही काय एक आपण म्हणू शकतो की स्ट्रगल, हे स्ट्रगल केलेलं आहे? जसं की पहिले स्ट्रगल होतं आणि आता कुठंतरी कमी झालंय, तर असं अजिबात नाही. काहीच काहीच नाही. नाही. काडी फक्त सुद्धा त्या फरक स्ट्रगल मध्ये आणि या स्ट्रगल मध्ये काहीतरी वेगळं हा एवढं difference आहे. आता असतो. एवढं आहे का हा. म्हणजे त्या टायमिंगला कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे पूर्णच बघणं होतं. आता या टायमिंगला असं आहे का ते अजून जे बनलेलं आहे ते आता अजून वरती कसं नेता येईल, त्यासाठी पण ते एक वेगळं स्ट्रगल आहे. जसं पडद्याच्या पाठीमागे लोकांना फक्त एवढंच दिसतं की चालू आहे कॅज्युअल आहे, काय दिवसभराचा व्हिडिओ काढायचा आहे आणि Post एडिट करायचा करून आहे. पोस्ट करायचा आहे. पण तो आम्हाला माहिती आहे की आम्ही कशा पद्धतीला गेलेला आहे. जसं की आमचं एक छोटंसं उदाहरण होतं की हा जसा माईक आहे तुमचा, तर आम्ही पॉडकास्टची जी काही व्हिडिओ शूटिंग केली होती, म्हणजे व्हिडिओ शूटिंग स्टार्ट केलेली होती, तर त्याच्यामध्ये आम्हाला एक वायर शोधायची होती. तर ती वायर आम्ही ऑनलाईन भेटत होती आम्हाला ती, पण मग आम्ही जे होस्ट होते आमचे त्यांना डेट देऊन ठेवलेली होती आणि त्याच्या अगोदर ती आम्हाला अवेलेबल पाहिलं होती, तो माईक पण अवेलेबल पाहिजे होता. तर पूर्ण नाशिक आम्ही पायाखाली घातलं, संपूर्ण नाशिक, पूर्ण एंड ऑफ म्हणजे पूर्ण दिवस आम्ही एवढंच करत होतो, काहीच नव्हतं खाल्लेलं पिल्लेलं, काहीच नव्हतं. दिवसभर फक्त वायरच शोधत होतो, बाकी दुसरं काहीच नाही माइंडमध्ये. या दुकानात जाय वायर शोध, त्या दुकानात जाय वायर शोध. शेवटी आमचा एक्सपिरियन्स आतापर्यंत असा आलेला आहे की ज्या टायमिंगला आम्हाला जिथं एंड वाटतो ना का बस यार बाबा संपलंय आता, नको इथून पुढे जाणंच नको, जिथं थांबा म्हटलंय ना त्याच्यानंतर असं समजतं का भाई याच्यानंतर अजून 2-3 टाइम ट्राय कर, याच्या 2-3 ट्राय मध्ये 100% भेटून जाईल. आणि त्या दिवशी तीच गोष्ट घडली की पूर्ण दिवस आम्ही शोधलं, भेटलंच नाही. शेवटी गाडी काढून आम्ही 3 जण घराकडे निघालो आणि रस्त्यामध्ये एक शॉप दिसला आम्हाला. तर सहज म्हणून चला बा एवढं दिवसभर शोधलंय, चला म्हणून जाऊन बघू नाही का. तर तिथे गेल्यानंतर भेटला आम्हाला. तर तिथे गेल्यानंतर जे ओनर होते त्यांच्याशी म्हणजे त्यांनी आमचा आनंद बघितला का अरे बापरे भेटली आणि ती रन झाली, चालतोय माईक वगैरे चालतोय. त्यांनी सुद्धा प्रश्न विचारला आम्हाला का एवढा का आनंद झालाय. तर त्यांच्याकडून शब्द आला होता की प्रयत्नांती परमेश्वर असतो. तर शेवटी खरंच तीच गोष्ट कुठेतरी म्हणजे खरी झालेली की शेवटच्या मुवमेंट पर्यंत ट्राय करत राहा. जिथं संपली ना मुवमेंट किंवा इथं सुद्धा संपली त्याच्यानंतर पण कुठेतरी थोडासा ट्राय करा, ती गोष्ट 100% सापडेल. आणि हेच आमच्या बिग बॉसच्या ह्याच्यात पण झालं होतं का पहिल्यांदा आम्हाला एक मेसेज आला होता बिग बॉस टीमकडून का तुमची रील कदाचित दाखवू शकता. तर मग आम्हाला तर होप्स निर्माण झाले का दाखवतील. पहिला भाऊचा धक्का झाला, आमची रील्स काय दाखवल्या गेली नाही, तर आम्हाला वाईट वाटलं खूप जास्त का आपण मेहनत करतोय, आपले व्ह्यूज मिलियन्स मध्ये आहे, डॅशबोर्ड एवढा मोठ्या संख्येने पोहोचलेला आहे, तर आपल्यासोबतच का असं होतंय का नियतीलाच मान्य नाही का आपलं प्रगती व्हावं नाही का. तर मग त्याचं असं झालं का सोड यार आता नाही करायचं, उद्यापासून आपला कॉन्टेंट करू, हे बिग बॉस वगैरे नकोय, मला नाही पटत आहे. तर मग त्याला तेच उदाहरण दिलं, आपलं वायरचं उदाहरण बघ. एका वायरसाठी पुढे नाशिक पाया खाली घातलं, शेवट 6 का 7 वाजता ती वायर भेटली, 11 वाजेपासून शोधतोय. तर एक विचार कर, 3 महिने अजून चालणार आहे, म्हणजे तू काय होप्स ठेव ना, जाईल आणि दुसऱ्याच आठवड्याला बिग बॉसच्या घरात रील. ओके. हा, पहिल्या आठवड्यात पण काही दाखवल्या होत्या ना त्याच्यामध्ये तुमची? ज्या टायमिंगला दाखवल्या मग तेव्हा तर पूर्णच आम्ही होप डाऊन झालो की रील दिसून गेला, आपलं तर काहीच उरल्यासारखं
तीच नाही. पण पण मग भाऊ बोलले होते भाऊ बोलले होते माझा मूड झाला तर मी दाखवून दाखवेल. दिलं हा. मला. आणि दाखवले गेले. येस. मग आता बिग बॉस संपल्यानंतर पुढे तुमचा कॉन्टेंट काय असेल की कॉन्टेंट बंद असेल? नाही असं नाही नाही असं नाही होणार. याच्या अगोदर पण आम्ही कॉन्टेंट करत होतो. कॉन्टेंट आम्ही स्वतः क्रिएट केलेलं आहे. जी आता ज्या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही समजा एवढं व्हायरल झालेलं बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यांवरती दिसलेलं, तर ती गोष्ट आम्ही स्वतः क्रिएट केलेली आहे. जी काही गोष्ट असेल, स्क्रिप्टिंग असेल, ज्या काही गोष्टी असतील, तर ती आम्ही अजून पण क्रिएटिव्ह करू शकतोय. आणि आता सध्या आम्ही ट्राय करतोय त्याच्यावरती हम्म. किंवा विचार करतोय की अजून काहीतरी अट्रॅक्टिव्ह कसं देता येईल. आणि अजून काहीतरी युनिक मार्केटमध्ये कसं आणता येईल. आणि ज्यांनी फॉलो केलेलं आहे ऑब्व्हियसली म्हणजे काहीतरी एंटरटेनमेंट म्हणून केलेलं आहे, तर त्यांचं मन नाही दुखावलं जाणार. आणि जी भाऊच्या धक्क्यावर दाखवलेली रील होती त्याचा कॉन्सेप्ट कुणाच्या डोक्यात आला होता? एडिटिंग पूर्ण एडिटरच्या डोक्यात होती कॉन्सेप्ट. ओके. आमच्या दोघांच्या पण डोक्यात नव्हती. आमचं असं होतं का त्याच दिवशी ना ऍक्च्युली नाही त्याच्या आदल्या दिवशी ना आम्ही एक रील पोस्ट नव्हती केलेली. राकेश बापटचा काहीतरी डायलॉग होता. त्याचं आम्हाला गाणं बनवायचं होतं, मिक्स करायचं होतं. जसं आम्ही याच्या माझ्या अगोदर पण गाणं मिक्स केलं होतं, बनवायचं होतं. पण मग तो बोलला आज काहीतरी वेगळं टाकू. मग त्याने तो एपिसोड बघितलेला होता वाटतं एडिटरने. ओके. मग त्याने ती सुचवलं पूर्ण आणि त्याने सांगितलं असं असं करा. आणि आमच्या घरात गाजर पण होते. झाली आणि आमचं कसं असतं, बनवायला ज्या टायमिंगला आम्ही घेतो ना, मग बनवता मग ते कुठंतरी समजा काहीतरी मुवमेंट करतोय किंवा हे ह्या अँगलनी पळत ये किंवा ह्या अँगलनी शूट घे, मग ते त्या मोमेंटला सुचून जातं की अरे हे असं नको, हे असं करू, हे काहीतरी एकदम विचित्र, एकदम वेगळं वाटतंय, युनिक वाटतंय काहीतरी. हा, कारण म्हणजे बाकी पण तुमचे कसे बिग बॉसचे रील हे समोरून काहीतरी डायलॉग येतोय किंवा तुम्ही काहीतरी विचारताय आणि त्याला ते समोरचे रिस्पॉन्स Response करतायत असे कॅरेक्टर होते. आणि अचानक ती गाजरची रील नाही का थोडी लिपसिंग टाईप मध्ये, त्यामुळे ते खूपच, आणि ते तुमच्यासाठी मे बी टर्निंग पॉईंट ठरलंय ना? हा. आणि ते मिक्स म्हणजे ते लिपसिंग पण बरोबर मॅच केली होती आम्ही. हा, येस. आणि ते पण एकदम क्रिएटिव्ह पद्धतीने कुठे कुठे जाऊन. तो वरती चढला. मग हा पूर्ण कन्सेप्ट तिथे म्हणजे घरावर जाऊन चढायचं, पायऱ्यांवरून एक शॉट घ्यायचा, हे कसं काय सुचलं? झालं असं की ती कन्सेप्ट होती ना पूर्ण, ती त्याच्यात डोक्यात आली होती. पण ते रन कसं करायचं हे तिघांनी पण ठरवलं. आणि मग ते झालं ते पूर्ण. आणि राखीने ते तेवढं भारी दिलेलंच होतं. हा. ती जी कॉन्सेप्ट आहे ना, हे याचं गाजर होतं, ते वरती का फेकलं. ते ते कोणाचं गाजर. कॉन्सेप्ट तर होतच, बट ते वरती म्हटल्यानंतर वरती जाऊन चढायचंय, परत खाली येऊन बोलायचंय, हे खूप. आणि ते रील शूट करायला तुम्हाला किती टाइम गेला होता? ती कम से कम ती आम्ही 2:30 ते 3च्या दरम्यान केली. खूप जास्त ऊन होतं नाशिक मध्ये. हा, तो सुद्धा आम्हाला एक म्हणजे चांगला अनुभव भेटलेला होता का ती रील आम्ही एकदम उन्हामध्ये शूट केलेली होती. वरती टेरेसवरती आम्ही शूट करतो, तर एवढ्या उन्हामध्ये आम्ही शूट केली आणि खूप जास्त ऊन होतं. तेवढ्या उन्हामध्ये तेवढी शूट झाली, ती पोस्ट झाली. आणि त्याच्यानंतर ती भाऊच्या धक्क्यानंतर दिसल्यानंतर मग ते एकदमच आनंद गगनातच. ती भाऊच्या धक्क्याच्या अगोदर ना तिला 4 लाख व्ह्यूज होते. भाऊच्या धक्क्यावर दिसल्यानंतर तिला 8.5 लाख व्ह्यूज गेले. आता रिसेंट तिला 8.5 लाख व्ह्यूज आहे. म्हणजे आपण एक रॅपिड फायर घेऊयात, हा, चालेल. किंवा एकमेकांना किती ओळखताय तुम्ही ते समजेल आपल्याला, म्हणजे तुमच्यातलं कोऑर्डिनेशन किती आहे. काय तुमच्यात परफेक्शनिस्ट आणि जुगाडू कोण आहे? करता तो पण सांगत. होतं, दोघांमध्ये पण होतं कधी कधी ती गोष्ट की बुवा ही गोष्ट अशी झाली पाहिजे, पण माझ्याकडून कधी कधी जास्तच निघून जाते की नाही रे अशीच कर किंवा तशीच कर. ओके. आणि म्हणजे याचे जुगाड थोडे होतात. आता दोघांनी पण एकमेकांबद्दलची अशी सवय सांगायची जी की आवडत नाही, म्हणजे तुला असं वाटतं की त्यांनी बदलली पाहिजे किंवा तुम्हाला असं वाटतं त्याने ती बदलली पाहिजे. गायची एक सवय, त्याला सारखं म्हणावं लागतं अरे चल अरे चल अरे चल लवकर उठ ना, करायचं उठ, रील बनवायची, उठ लवकर. तो उठतच नाही. त्याचं असं होतं का अरे थांब नाही होईल रे, थांब नाही होईल, 1 तास जाऊ दे रे, जेवण करून घेतो रे, पाणीच पिऊन घेतो रे, हे आणि ते करू, उठतच नाही लवकर. ही सवय म्हणजे असं होतं ना, मग एक पॉईंट डिले होतं त्याच्यामुळे. खूप जास्त होतं तिने. जर रील आम्हाला म्हणजे मला वाटतं मी येतो, आमचा टाइम असतो काहीतरी शेड्यूलचा, रीलला 5 ते 6 वाजून जातात. आणि आता त्याच्यातली त्याचं असं आहे की ती समजा काहीतरी गोष्ट समजा नवीन काहीतरी कन्सेप्ट आणायची, तर तो कधी पण आहे ना पहिल्यांदा एक निगेटिव्ह पॉईंटने विचार करायला. समजा काहीतरी करायचंय ना, नाही रे कसं काय होईल ते, मग आमच्या दोघांचं पण त्याच्यावरती चिडणं जाईल, अरे तू ट्राय पण नाही केलंय आणि तू पहिल्यांदाच नाही म्हणजे नकार देऊन टाकला, नाही रे ते होणारच नाही, मी सांगतोय ना ते होणारच नाहीये. आणि मग नंतर ती गोष्ट होते का? होते ती. होते 100% होते ती. आणि एक असं पण आहे त्याचं, समजा आज त्याला काहीतरी गोष्ट सांगितलेली, तर
आज मी त्याला काहीतरी गोष्ट सांगते की त्यातल्या असं आहे की आपल्याला ही गोष्ट अशी करायची, काहीतरी दिवसांनंतर ना तो तीच गोष्ट परत त्याच्या वेळी रिपीट करून सांगत, अरे दादा असं करायला पाहिजे होतं आपण, अरे मी तुला इंग्लिशमध्ये सांगितलेलं होतं का तेव्हा. आणि अशी एक सवय जी तुला त्यांच्यामध्ये आवडते किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये आवडते? समजून घेतो खूप जास्त पद्धतीने. आम्ही लहान आहे आणि असं पण आहे का मी त्याला ओरडतो पण फक्त कॉन्टेंट क्रिएशनसाठी, बाकीच्या कोणतीच गोष्टीसाठी नाही. मी खूप रागून बोलतो, त्याच्यानंतर त्याच्यावर चिडतो, पण बऱ्याचशा गोष्टी त्याला बोलून जातो, पण मग राग हा कधी येणार नाही. आणि समजून घेणं खूप चांगलं आहे त्याच्यात, खूप जास्त. माझे दोघांना पण खूप कोऑपरेट करतो तो, त्याच्याबद्दल एकच गोष्ट तेवढी मला जास्त आवडते. एकच. म्हणजे अशा भरपूरशा गोष्टी, पण मग सगळ्यात जास्त जी आवडते ना, तो कोऑपरेट खूप चांगल्या पद्धतीने करतो आमच्या दोघांना पण. एवढे लहान आहे, आमचा डिफरन्स खूप आहे, पण बॉन्डिंग असती नाही, भावाची बॉन्डिंगच नाही, मित्रच आहे डायरेक्ट. प्रत्येक गोष्ट मी त्याला सांगतो, पोटातली गोष्ट त्याला मी सांगतो डायरेक्ट. आणि त्याच्याबद्दलची? त्यांच्या दोघांबद्दल आहे ना, एक म्हणजे मला एक अशी गोष्ट आवडते की माझा एक पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा मी एक माझ्या साईडने एक ड्रीम बघतोय की मला काहीतरी गोष्ट घडवायची, की मला ह्या पॉईंटला मला पोहोचायचंय, मला हे सक्सेस मला पाहिजे. तर माझा जसा व्ह्यू आहे ना, सेम ॲज इट इज त्यांचा सुद्धा व्ह्यू तोच आहे. मग ते मला एजने लहान असून. हा एजने लहान असून तर मग मला कुठेतरी एक मॅचअप झाल्यासारखं वाटतं. म्हणजे मी भरपूरसे आहेत, आमच्यामध्ये पण भरपूरसे जण आहेत, मित्र आहेत वगैरे, भरपूरशा गोष्टी शेअर अप पण होतात. पण मग कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूला आपल्याला पोहोचायचंय, कुठे पोहोचायचंय, ते जर एक दोघांमधली बॉन्डिंग जर तेवढी क्लिअर कट असली ना, तर मग ते पोहोचायला कुठेतरी एक जोडीने जर असलं तर पोहोचायला कुठेतरी सोपं जातं. आणि जशी ती गोष्ट आम्ही मिळवली पण आहे. जर समजा तो बॉन्ड म्हणजे जी बॉन्डिंग आहे ती जर आमची एक चांगली, म्हणून कदाचित आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलोय. बरोबर. अनिरुद्धची फेवरेट बिग बॉस कंटेस्टंट कोण आहे? तन्वी नाही मे बी करेक्ट आहे का आन्सर? हा, तन्वी बद्दल हा म्हणू शकतो. आणि यांची फेवरेट बिग बॉस कंटेस्टंट? तन्वीच आहे. ओके, हे पण दोघांचं सेमच आहे. तन्वी म्हणता येईल, कारण की कसं आहे, तन्वी सध्या कुठंतरी एक चांगल्या व्ह्यूला दिसते की टॉप 5 मध्ये पण दिसू शकते, दिसायला पण चांगली, टॉप 5 मध्ये पण गेम पण टॉप 3 मध्ये पण दिसू शकते आणि गेम चांगला खेळते. आता रे बापा रे. ओके, अनिरुद्धला आवडत नसणारी बिग बॉस कंटेस्टंट? अनुश्री. हा, यार मला आवडते ती. आणि त्यांना न आवडती कंटेस्टंट? त्याचा असं कोणीच नाहीये, नाही वाटत मला कोणीच असं. तुम्हाला ड्रीम कोलॅब कोणासोबत करायला आवडेल? म्हणजे माझं तरी मी पर्सनल सांगतो, मला करण सोनवणे गँग आहे ना पूर्ण, जस्निल थिंग्स, सिद्धार्थ सरफरे वगैरे, ऑरेंज जेम्स, पूर्ण ती गँग आहे ना, त्यांच्यासोबत आवडेल. कारण मला जेन्युइन त्यांचं कॉन्टेंट खूप जास्त आवडतं. सेम मी पण त्याच वेळी जाईल. आणि परत एक म्हटलं तर जी आपली नगरची जी गँग आहे, हा, नगरची गँग, जसं की आकाश मुसाळे, सोन्या, निल्या, त्यांचं पण कॉन्टेंट छान आहे. फ्युचर मध्ये बिग बॉस मध्ये जायची संधी मिळाली तर जाणार का? भेटलीच, नशिबात असलं तर जाऊ 100%. नक्कीच त्याच्यावरती विचार करू. कारण की नाशिकला आम्ही प्रमोट करतोय, तर नाशिक मधून आवडेल आम्हाला की आमच्या शहरात, म्हणजे शहराचं नाव मोठं झालं तर कोणालाच नाही आवडणार ना, आवडेल आम्हाला. आणि नाशिककरांचा सपोर्ट आहे आम्हाला त्या गोष्टीचा. नाशिकच्या काय काय गोष्टी फेमस आहेत? सगळ्यात पहिली मिसळ. हा, मिसळचा सगळ्यात पहिली आल्या मिसळ. तुम्ही किस्सा सांगितला, तर मिसळ बद्दल तुमच्या ऐकायला आवडेल. आजचाच दिवस आहे, नाशिक मधून आम्ही निघालो पुण्यासाठी, पॉडकास्टसाठी आम्ही निघालो. तर मग पुण्यात आम्ही उतरलो, तर माइंडमध्ये आमचं म्हणजे बोलणं चालणं चालू असतं, ज्या टायमिंगला गाडीत जरी बोलणं असेल तर मिसळ ट्राय करू. जसं की मी नाशिक म्हटलं की मिसळ, पुणे म्हटलं की कुठंतरी त्यांच्यामध्ये कुठेतरी वाद दिसतोच. म्हटलं चला आज ती गोष्ट आहे ती ट्राय करूनच घेऊ. तर आम्ही उतरलो, तर गेलो आम्ही शॉपमध्ये. तर तिथे त्यांनी त्यांच्या पुणेरी भाषेमध्ये लिहिलेलं होतं की मिसळ शेअरिंगवरती 25 रुपये एक्स्ट्रा लागतील. बरोबर. ओके, तर तो आम्ही एक कॅज्युअली टॉपिक घेतला की ठीक आहे चला आपल्याला मिसळ ट्राय करायची. ओके, तर आता आम्ही मिसळ खाल्लेली ती आम्ही म्हणू की ती सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात बेस्टच आहे. ओके, मिसळ म्हटली तर नाशिकची ही सर्वात बेस्ट आहे. तर आम्हाला ती पुण्याची ट्राय करायची होती, तर आम्ही घेतली ट्रायसाठी ती. तर तो ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये फरसन होतं, पाव होता, ते काय स्प्राऊट पण होते, आणि कर्ड होता रस्सा. म्हणजे तो जरा एक ओके 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 म्हणता येईल. पण मग जी असं कसं ओके ओके तेच ते
हा तर ओके होता ठीक आहे. मग म्हणजे जो वाद आहे की पुणेकर म्हणतात की आमची मिसळ खूपच छान आहे पुणे, नाशिक- नाशिक, कोल्हापूर. कोल्हापूर. हा तर तसं होऊ शकत नाही, कारण की आज आम्ही ती गोष्ट फक्त आमची छान आहे म्हणून नाही, तर आज आम्ही ती गोष्ट ट्राय केली, त्याच्यातून अनुभवली. गोष्ट दिसली. तर मग आजचा जो किस्सा झाला की त्यांनी त्या मिसळवरती 25 रुपये एक्स्ट्रा घेतले. कशासाठी? का मिसळ आणली एक, तर ती फक्त मला ती बघूनच ती मला आवडली नाही की त्याच्यामध्ये फरचं नव्हतं. ठीक आहे, ती ओके असेल, पण ती बघूनच मला आवडली नाही. तर मी ती ट्राय केली, तरी पण मग त्यांनी त्यांचे 25 रुपये शेअरिंग म्हणून ते 25 घेतले. रुपये एक्स्ट्रा घेतले. असं हेच आमच्या तुम्ही नाशिकमध्ये नाशिकमध्ये या, होणारच नाही. असं होणार नाही. कोणत्याच पॉइंटला म्हणजे कोणत्या शेअर point ला करू जा. शकतो आपण हा, मिसळ. करू शकतो, तुम्ही obvious obviously. आहे. आणि बादल्या एवढ्या येतील रस्त्याचा. तुम्ही एक मिसळ 12 पाव का, एक मिसळ 24 पाव का, असं काही आमच्याकडे अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड शेअर करू शकता तुम्ही. शेअर नाही करू Share शकत, नाही पण करू शकत, जिथे पण मग जिथे तुमचं प्लेटवरती समजा प्लेटमध्ये, पण तिथे तुम्ही असं हे करू शकताय. ओके, त्याचे आज काय- तुम्ही ट्राय केलेली प्लेट वरती होती, बट ती शेअर नाही करू दिली. हा आम्ही का केली पण तो सीन नाही, पण मग 25 रुपीज एक्स्ट्रा घेतले. त्याचं आम्ही बार्गेनिंग वगैरे हा केलं. बार्गेनिंग. मी तर उलट त्यांना म्हटलं, घेऊन जे टाका. ऑनर होते ना, त्यांनी मला म्हणजे ऍक्च्युली त्यांनी आम्हाला बघण्यासाठी दिली की काय, तर त्यांनी मला ते बिल दिलं. मी ते बघितलं, म्हटलं का मॅम ते 25. ते म्हणा सर तुम्ही ती शेअर केली ना. म्हटलं ठीक आहे, मला बार्गेनिंग करायची नाही, पण म्हटलं आम्ही तिन्ही पण गोष्टी सेपरेट वेगळ्या वेगळ्या घेतलेल्या. इडली घेतलेली, कांदा भजी घेतलेली. नाही म्हणे, ते तुम्ही शेअर करतात ना, त्याच्यामध्ये ते एक्स्ट्रा लागतात. म्हटलं तुम्ही एकदा नाशिकला या. तर त्या मला समोरून विचारतात तुम्ही नाशिकचे आहे नाशिकचे का? आहे का? म्हटलं हो. तर मी त्यांना कॉम्प्लिमेंटरी दिली, म्हटलं मॅम मिसळ छान होती. बट ठीक आहे, आम्ही पण जरूर नाशिकची मिसळ नक्कीच, ट्राय करायला नक्कीच. येऊ. आवर्जून नक्कीच, आम्ही एकदम आवर्जून. छाती टोक सांगू आणि एकदम गर्वाने सांगू की एकदा या नाशिकमध्ये फिरा, खूप फिरण्यासारखं आहे. आमचं नाशिकची खासियत अशी का मिसळच नाही भेटत तुम्हाला, त्याच्यासोबत पिकनिक स्पॉट पण भेटतो. म्हणजे फुल डे स्पेंड करू शकता तुम्ही नाशिकमध्ये, फक्त मिसळ पॉइंटला सुद्धा. बाकी इथून पुढे तुमचं काय, म्हणजे डोक्यामध्ये काय प्लॅनिंग आहे की आम्हाला हे करायचंय किंवा ह्या लेवल पर्यंत पोहोचायचंय, असं काही? सध्या तर कॉन्टेंट क्रिएशन मध्येच सध्या संपूर्ण जो काही टाइम टाकलेला आहे तो हम्म. सगळं कॉन्टेंट क्रिएशन वरतीच आहे. तेच आम्ही बिल्डअप करण्याचा प्रयत्न करतोय. खूप त्याच्या पाठीमागे स्ट्रगल चालू आहे. स्ट्रगल एक साईडला आहे, सक्सेस कुठेतरी एक साईडला एक 0 पॉईंटने दिसलेला आहे. ते कुठेतरी हिंट मिळते आणि Hint हे जे मिळते रिस्पॉन्स की मिळतो तुम्ही त्यावर. continue थेंबे करा. थेंबे चळसाचे हळूहळू Yes. होत आहे आमचं. आणि हा रिस्पॉन्स जो येतो ना, तो ऑडियन्स कडनं येतोय. जे त्यांचे चांगले चांगले रिस्पॉन्स येत आहेत, कॉल येतात, मेसेज येतात. कुठं बाहेर घ्या म्हणजे फिरलं तर अननोन पर्सन भेटतात की ते म्हणतात की हा छान आहे भाऊ. म्हणजे आज सुद्धा आम्ही म्हणजे पुण्याची स्टोरी टाकलेली होती, कारण माझा तरी फर्स्ट टाइम आहे पुण्याचा. याने ट्रॅव्हल केलेलं आहे, पण मग कॉन्टेंट थ्रू आज स्टोरी टाकली, तर मग आज सुद्धा डीएम आलेले का आपण भेटू शकतो. म्हणजे एक स्ट्रॉंग फॅमिली क्रिएट झालेली झाली हो, फॉलोअर्स. खूप Actually झालेली. आणि ती गोष्ट चांगली वाटते जेव्हा ज्या टायमाला कोणते अननोन पर्सन आहे येऊन भेटतो, म्हणजे ओळखत पण नसतो आणि तो समोर येऊन विचारतो अरे तुम्ही व्हिडिओ बनवतात ना, असं आहे. आम्हाला खूप छान म्हणजे बिग बॉस चालू केल्यापासून आम्हाला कमीत कमी 10 म्हणजे 5-10 कॉल आलेले, ते पण नाशिकचे नाही, आउट ऑफ नाशिक मधून आलेले. जसं कोल्हापूर असेल, सातारा असेल, अमरावती असेल, नगर भारी. असेल, अशा म्हणजे कॉल आलेले पर्सनली का खूप जास्त चांगले व्हिडिओज असतात. आणि डीएम तर बापरे, त्या म्हणजे तो 1 महिना होता डीएम पूर्ण भरून गेलेला होता आमचा. प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य नव्हतं, तरी पण मग कोणाला वाईट नको वाटायला आम्ही म्हणजे थोड्या जणांची आम्ही स्टोरी ठेवलेली होती का कोणाला वाईट नको वाटायला, का आपल्याला लोक जर अप्रिशिएट करतात तुमचं काम चांगलं आहे, बरोबर. तर मग आपण त्यांना पण काहीतरी थोडं रिस्पॉन्स केला पाहिजे. बट तुमच्या या जर्नीमध्ये सगळ्यात मोठा जो रोल ठरलाय ऑफकोर्स तुमच्या एडिटरचा, तर त्यांना पण आपण आपल्या मंचावरती बोलूयात. नमस्कार, नमस्कार, तुझी ओळख करून दे प्रेक्षकांना. मी प्रयास निकम, हाचा भाऊ या टीमचा एडिटर. आणि तुमच्या तिघांचं रिलेशन काय आहे? हा माझा सक्का भाऊ, हा आत्या भाऊ. अरे वा, म्हणजे घरातल्या घरात भावाभावांचीच टीम तयार झालेली आहे इथे. तर तू एडिटिंगला कधी सुरुवात केलीस? मी म्हणजे याचे जे टिकटॉकचे व्हिडिओ होते ना, ते मीच एडिट करायचो. म्हणजे आता तुझं तेव्हापासून- करंटली एज काय आहे? माझा आता 16. ओके, सो मग काय 12-13 वर्षाचा असल्यापासून करत होता का? हो, ओके, आणि मग एडिटिंग वगैरे कुठून शिकला तू? मी सर्व युट्यूबवर. आता पुढे करायचंय कोर्स वगैरे. मग आता हे सगळं हास्याचा गोतावळा या चॅनलचं सगळं एडिटिंग तू करतो. हो, शूट आणि एडिटिंग सर्व मीच करतो. सो यांच्या एका रील साठी तुला किती टाइम जातो? मला 1 तास. एका तासात होऊन जातं हो. एवढं? रील शूटिंगसाठी. रील्स Okay. रील शूटिंग युट्यूब जर असलं तर मग त्याला युट्यूबला मोठा पण कॉन्टेंट बनवता का हो तुम्ही? आम्ही हो. बनवतो. ओके, युट्यूबला मग त्याला असं समजून घ्या पूर्ण रात्र पण लागून जाते कधी कधी. रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत केलेली त्याने केलेले actually. 2-2, 3-3 वाजेपर्यंत. आम्ही सिरीज उद्या- केली होती त्याच्यासाठी तर खूप जास्त मेहनत की केली. उद्या जास्तीत जास्त पोस्ट मेहनत. करायचाच आहे, तर मग त्यांनी रात्रीचे हे केलेले, रात्रभर जागलेलं आहे.
मग तू स्टडीज आणि हे कसं मॅनेज करतोय? ते मॅनेज होऊन जातं. आवड त्याचं असल्यामुळे हो. ते. मी सांगतो त्याचं असं आहे का तो म्हणजे त्यांनी आता त्याचे कॉलेजवाले पण बघतील सगळे बघतील तर त्याचं असं आहे की समजा उद्या त्याचा पेपर आहे, आता उद्या त्याचा पेपर आहे तर तो आजपर्यंत कॉन्टेंट क्रिएशन मध्येच येईल. मग आजपर्यंत तो आमच्या सोबत राहील, तो त्याचे बिफोर 1 डे तो अभ्यासाला बसेल, तो त्याचा जो काही स्टडी तो कम्प्लीट करेल आणि एवढं सगळं करून तो वर्गामध्ये टॉप असेल. आणि ऍक्च्युली माझा परवा पेपर आहे. अरे बापरे. तरी तो आलाय. आणि तो एवढी गॅरंटी का तो वर्गामध्ये टॉपला असेल. मग घरून परमिशन दिली तुम्हाला तिघांना पण एका क्षेत्रामध्ये जायला, आणि ते पण सगळ्यांचं कसं, म्हणजे ह्याची कॉलेजची फेज आहे, तुझी आता जॉबची फेज आहे, आणि तुमचं तर म्हणजे नाही का आपण म्हणू शकतो की सर्टेन एज नंतर एक असतं की बरोबर. नाही बाबा आता तू पूर्णपणे करिअरवर फोकस केलं बरोबर. पाहिजे, आणि सोशल मीडियाला अजूनही करिअर म्हणून कोणी समजत नाही, तर हे फेस करावं लागलंय का, म्हणजे खूप किंवा त्याला लोकांना- कसं हँडल केलेत तुम्ही? घरच्यांना चांगल्या पद्धतीने पटवून सांगितलेलं का आम्ही की ह्या गोष्टींमध्ये टाइम आहे, पण मग पुढे जाऊन फ्युचर याचं ब्राईट आहे. असं नाही का करतोय म्हणून करतोय, असं नाहीच आहे काही. कारण एक जो जॉब करतो त्याला फक्त एकच आहे का रोज 9 ते 5 जॉब करायचा आहे. त्याच्या आयुष्यात दुसरी कोणती गोष्ट आहेच नाही. तसं कॉन्टेंट क्रिएशन मध्ये कसं एक फेम पण आहे आणि पैसा पण आहे, दोन्ही पण गोष्टी आपल्याला मिळतात. आणि त्या कुठंतरी आपण जास्त पॉप्युलर व्हायला सुरुवात झाली तर ते कुठंतरी दिसून येतं. आमच्या बाबतीत पण तेच झालेलं आहे. तर पहिल्यांदा काहीच नव्हतं असं, तेव्हा असं वाटायचं की स्किप करू, मजा नाही, म्हणजे हे दोघं पण बोलायचं. पण मग याचं कसं असतं का रोज रात्री एक मोटिवेशन रील पाठवायचे आमच्या दोघांना. रोज रात्री हा. म्हणजे छोटा रोज मोठ्यांना रात्री मोटिवेट हा. करतोय. रोज आहे, याचं रोज आहे. मग ते मोटिवेशन येऊन जातं, नाही आता थांबायचं नाही, आता करता, असं करता 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 झालं. आणि तो पाठवेल पण कसं माहिती का एकदम अवघड. तो टाकेल कोणत्या व्हिडिओची लिंक टाकेल, तो कोणता गेमर, तो फ्लीट गेमर. फ्लीट गेमर. भाई तुम्ही यांनी कॉन्टेंट क्रिएशन वरती घर बघा कसं बनवलेलं आहे. स्पेशली त्याचं कोणतं रूम, गेमिंग रूम आणि तो एक इलेक्ट्रिक रूम चेंजिंग रूम वगैरे असं. रूम होता वाटतं त्याचा. तर मग तो खूप ते छान व्हिडिओ होता. बघून मग त्याने असं मोटिवेशन, अरे बापरे एवढं काय घडू शकतं याच्यामध्ये. आणि ऑब्व्हियसली आपण एक म्हणजे चांगल्या ट्रॅक वरती एक चांगलं बरोबर. बिल्ड केलेलं आहे आपण, तर मग त्यात एवढ्या अर्ध्यात सोडणं मग ते कुठेतरी वाटतं. Yes. तिथून परत ती गाडी पुढे 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 धक्का मारत चालत असते. आणि समजा मी आज मी लिंक टाकली आणि दुसऱ्या दिवशी यांना विचारलं बघितली का तुम्ही, नाही, मी दुसऱ्या दिवशी पण त्यांना सांगाल बघा तुम्ही, नाही बघितली परत सांगाल बघा तुम्ही, नाही तर जाऊन असं दाखवणार ही हा, बघा. हे बघा तुम्ही. घरचे आम्हाला म्हणजे कोऑपरेट करते या गोष्टीसाठी, ती आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आमच्या घरच्यांनी असं कधीच आम्हाला केलेलं नाही का सोडून द्या, पूर्णपणे सोडून द्या, असं कधीच नाही बोललेले. सो तुला पण आता लॉंग टर्म याच्यामध्येच करिअर करायचंय, फ्रंट फेसला यायचंय की बॅक कॅमेरात जे काय आहे तुमच्या चॅनलचं हळूहळू हँडलिंग? फ्रंटला पण येणार. ओके, आणि आम्हाला बघायला आवडेल नक्कीच तुला सुद्धा आता फ्रंटला, पण कारण थोडं थोडं येत असतं, एक दोन रील, काही लाईव्ह असतात त्याच्यावरती येतो. म्हणजे आमचं भाग्य चांगलं आहे का जी रील बिग बॉसला दाखवली याच्यात हा पण आहे. हो, ओके. मी पण येतो त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा. आणि त्याचं एक असं आहे, त्याचं म्हणजे तिघांचं पण म्हणता येईल की आता समजा कॉन्टेंट क्रिएशन मध्ये समजा आता तिघही पण जण वर्क करतायत. तर आता स्पेशली याचं सांगेल की आता कॉलेज करतोय, आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर एखाद्या मुलाचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की कॉलेजला गेलोय मजा करेल, स्टोरी कुठेतरी फिरेल, स्टोऱ्या लावेल, किंवा अदर काहीतरी गोष्टी, फिमेल फ्रेंड्स असतील. याच्या डोक्यामध्ये एकच कन्सेप्ट चाललेली असते, मॅडम शिकवत असतात भाई ही व्हिडिओ टाकली त्याला व्ह्यू कसे जातील नाही का, किंवा हे एडिटिंग करताना करता येईल. हे मी कसं एडिट करता येईल नाही का. आणि घरी आल्यानंतर त्याला विचारलं काय रे बाळा कसा होता दिवस, काही नाही रे मी आज आहे ना अशा पद्धतीने विचार केलाय, तर आज ते अशा पद्धतीने एडिट करून बघू ते चालतंय का नाही ते बघू नाही का. आणि एक आमच्यासोबत ना इन्सिडेंटली भारी घडला होता. त्याने एक डायलॉग मारला होता. आम्ही ना तपोवनमध्ये शूटला गेलो होतो, तर एक स्ट्रेंजर होते, मुलगा आणि मुलगी, ते दोघं फिरत होते. तर ती एक मुलगी ना शाळेच्या युनिफॉर्मवर आलेली होती. तर त्याने एक डायलॉग इतका भारी आवडला आम्हाला. कसा बोलला, दादा मी इथं माझं कॉलेज बुडून आलोय, कशासाठी, फक्त शूटिंगसाठी. फक्त शूटिंगसाठी. ही कॉलेजचे कपडे घालून फिरायला आली का, कॉलेजचे पण नाही, शाळेचे कपडे घालून. म्हणजे कोण काय करतं इथंच कळतं ना. बरोबर आहे. आणि म्हणजे माझ्या बरोबर एक इन्सिडेन्स घडला होता का ती बिग बॉस मध्ये ती रील दाखवली, त्यामध्ये मी पण होतो. तर मग मी ती रील दाखवली, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेलो. कॉलेजला गेल्याच्या नंतर मी एका क्लासरूम मधून दुसऱ्या क्लासरूम मध्ये चाललो होतो, फ्रेंड्स होते सोबत, आणि मॅम समोरून आल्या माझ्या, आणि मॅम बोलल्या का म्हणे
प्रयास तू तर फेमस झाला म्हणे. तर मग मॅमला म्हटलं हो ते बिग बॉस मध्ये रील दाखवली. मग सर्व म्हणजे आमच्या कॉलेजचा पूर्ण स्टाफ आला होता आणि मला बोलत होते का तू फेमस झाला असं तसं. एकदम प्राऊड मुवमेंट होती तेव्हा. आजकालचे टीचर पण भारी आहेत, नाही तर आपल्या वेळेचे आपल्या हा. तू स्टडी सोडून तिथे काय काय करत करू होता? राहिला? तरी त्याला एक टीचर बोललेला अभ्यासावर पण लक्ष दे. म्हणजे हे तर चांगलं जे म्हणे पण मग तू अभ्यासावर पण फोकस कर म्हणे तू, कारण अभ्यासात पण हुशार आहे. चांगलं आहे, तुमचं बॉन्डिंग एवढं चांगलं आहे आणि म्हणूनच सोबत एवढं छान ग्रो होत आहे. आणि आय होप की तुमचा बिग बॉसमध्ये रील मिमिक करण्यापासून स्टार्ट झालेला प्रवास हा बिग बॉसच्या घरापर्यंत जावा, आणि हीच आमची तर प्रार्थना राहील. बाकी तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. तुम्ही पण आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल तुमच्या पूर्ण टीमचे धन्यवाद आमच्याकडून पण. आणि तुम्हाला पण पुढच्या कामासाठी शुभेच्छा पूर्ण हास्याच्या गोतावळ्या टीमकडून. तुमचे पण असेच प्रगती हो. थँक्यू सो मच. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा, आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचं बघायला आवडेल तेही नक्की कळवा. धन्यवाद.